नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये, जिथे आपल्याला घरगुती पद्धतीच्या सर्व रेसिपीज पाहायला मिळतील। तर आज आपण गाजर न किसता छान असा हलवा बनवलेला आहे। तर तो कसा बनवला ते आज पाहूया आपण। गाजर न किसता त्याचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तुकडे कोणत्याही आकाराचे करा, तुमच्या आवडीने आणि तुमच्या सवडीने करा। तुम्हाला जसा वेळ असेल त्यानुसार तुम्ही तुकडे करून घ्या त्याचे। आणि तुकडे करून झाल्यानंतर मग आपण याला शिजवून घ्यायचं आहे। आता आपण सर्व गाजराचे आधी तुकडे करून घेऊया। तर आता हे पूर्ण गाजराचे केलेले तुकडे आपण आता यानंतर आपण काय करायचं आहे, याला आता शिजवून घ्यायचं आहे। मग आपण आता कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे सर्व गाजर घालून घेऊया आणि कुकरमध्ये आपण याला 3 शिट्ट्यापर्यंत शिजवून घ्यायचे। 3 शिट्ट्या करून घ्यायचं आणि छान असं थंड होऊ द्यायचे। त्यानंतर आपण याच्या पुढची प्रोसेस करून घ्यायची। आता मी आधी कुकरला लावून घेतले, आता 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण वाट बघूया। आता आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता बघा हे गाजर आपण मॅशरने बारीक करून घ्यायचं आहे, एकदम स्मॅश करून घ्यायचे, बारीक बारीक करून घ्यायचं आहे त्याचं। आता हे बघा किती सुंदर बारीक झालेलं आहे। आता यानंतर आपण एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेतले। तूप महत्त्वाचं आहे, तुपामुळे खूप छान टेस्ट लागते आपल्या गाजराला। आणि आता हे जो गाजराचा आपण किस बनवलेला आहे शिजवलेला, तर तो यामध्ये आधी घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घातल्यानंतर आपण थोडा वेळ याला परतवायचं आहे। एक 2-3 मिनटं आपण परतवत राहायचं आहे, सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर खालून करपेल आपल्या गाजराचा किस। त्यानंतर अर्धी वाटी मी खवा घेतलेला आहे। खवा तुमच्या आवडीने घ्या, तुम्हाला आवडत असेल तर घाला, अवेलेबल असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालतोय। तर बिना खव्याचा सुद्धा खूप छान आणि टेस्टी हलवा बनतो, तर असेल तुमच्याकडे तर घाला। हा खवा आधी मी पूर्ण गाजरामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग 1 फुलपात्रभर दूध यामध्ये घालून घेते, ज्यामुळे मस्त असं छान शिजेल आणि एक क्रीमी टेक्स्चर आपल्या गाजराच्या हलव्याला येणार आहे। तर त्यासाठी मी दूध घालून घेतले। आता आपण याला काय करायचे की गॅसवर झाकण लावून ठेवायचं आहे आणि एक 10 मिनटं शिजू द्यायचं आहे। 10 मिनटात छान असा आपला हलवा शिजतो। आता हे बघा 2-2 मिनटानंतर किंवा 2-3 मिनटानंतर असं झाकण काढून हलवत राहा, नाहीतर मग काय होईल की खालून करपेल आपला हलवा। तर आता आपण यामध्ये साखर घालून घेतोय। मी अर्धी वाटी साखर घातली आहे, माझे गाजर गोडाला कमी होते आणि हलव्या जो आपण खवा घातला आहे त्याच्यामुळे इतकं जास्त गोड लागत नाही, आमच्याकडे गोड जास्त खातात, म्हणून मी अर्धी वाटी यामध्ये साखर घालून घेतली। आणि थोड्या वेळानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत, अवेलेबल असतील तर घालू शकताय। आणि ते ड्रायफ्रूट घातल्यानंतर आपण एकदा अजून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणखीन 5 मिनटं ठेवले बघा झाकण लावून आणि त्यानंतर मस्त असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। यातलं दूध पूर्णपणे आटू द्यायचं आहे आणि नंतरच मग आपण हा गाजराचा हलवा उतरवून घ्यायचा आहे गॅसवरून। किती सुंदर असा आपला गाजराचा हलवा झालेला आहे बघा, एक नंबर लागतोय चवीला। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अशा प्रकारे बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात पुढे जायचं नाही। आणि खूप सुंदर टेस्टी असा आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे। एकदा खाऊन तर बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। आणि त्यासाठी गाजरे आणून आधी पहिला हलवा बनवावा लागेल तुम्हाला। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटसुद्धा येऊ देत कसा झाला होता। थँक्यू।